विरुद्ध 2 हात करताना या सामन्यामध्ये फाईट चांगली आहे आणि आता गावदेवी चॅम्पियन वाकडी या 16व्या मॅच कडे ऐकूया मनोऱ्याने. धन्यवाद. थँक्यू सो मच. मैदानाकडे आपण लगेच वळणार आहोत. पहिलं सत्र 3 षटकांची ही लढत. 3 षटकारांसाठी अल्पेश पारवे यांच्याकडून आदेशसाठी कॅश प्राइज आले. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सामना सुरू करायचा. चिंचवली विरुद्ध वाकडी दोन्ही जवळची गावं, ओळखीचे खेळाडू एकत्र आलेत, एकमेकांच्या विरुद्ध आलेत आणि सामन्याला सुरुवात होईल. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांसाठी. खूप सारे शुभेच्छा. कैलास डुकरे येथील गोलंदाजीसाठी स्ट्रायकरला आदेशला आपण पाहते. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक आहे, धोका पत्करलाय, बॅकअप चांगलं नव्हतं. यष्टीरक्षक पोहोचायच्या आधी आदेश वरती इथे आपण पाहिला थ्रो होता, डेंजर एंडला आदेशला यायचं होतं. आदेशचा कॉल होता. चांगलं क्षेत्ररक्षण चिंचवली संघाचा खेळाडू होता. प्रसन्नाने तो चेंडू अडवला. जबरदस्त फिल्डिंग पाहिली. धावा इथे चोराव्या लागतील. वाकडी संघाला सुद्धा माहिती आहे, ज्यांनी गिरवल्यासारख्या संघाला फक्त 9 धाव्यांवरती 4 षटकामध्ये रोखलं. इथे 3 षटकामध्ये 25-30 धावा कशाही पद्धतीने हव्यात मैदानावरती फलंदाजी करत असताना. कैलास डुकरे दुसरा चेंडू घेऊन पुढे टाकण्याचा प्रयत्न आहे. मागे क्षेत्ररक्षक इथे नेल. 1 धाव नक्की मिळणार. संघाचं अकाउंट, संघाचं खातं इथं उघडलं जाते 1 धावेनं. तर विनंती असणार आहे चंद्रकांत पाटील वाकडी, आमच्या लाडके आयोजक जयेश चौधरी, तुमच्यासाठी त्यांचा प्रेमाचा पुकार आहे. या आपण मंचावरती आणि इथे आपण स्थानपन्न व्हायचे. मैदानाकडे आपण जाऊया. आदेशसाठी बक्षिसांची लयलूट होती. भरत पाटील वाकडी, रियांशी त्यांच्याकडे प्रियांशी भरत पाटील यांच्याकडून 200चा कॅश प्राइज. षटकारासाठी मात्र इथे गडी बाद झालाय. आजच्या रात्रीतील संपूर्ण सामने आपण पाहिले. दिवसा जेव्हा स्पर्धेला सुरुवात झाली धावा बनताना आपण पाहिल्या, मात्र जशी जशी रात्र पुढे सरकली आपण मैदानावरती पाहते धावेंचा वेग कमी झाला. धावेंसाठी 1-1 फिरावे लागते फलंदाजांना आणि इथे धावा बनत नाहीत खेळपट्टीवरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा असताना धावसंख्या फलकावरती 2 धावा आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. आजच्या रात्रीमध्ये 2 संघ सुपर 12 साठी क्वालिफाय झाले. प्रेमने आम्हाला माहिती दिली. संघ होता चेरोबा 11 भानगर आणि 3 स्टार वाजे संघ. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज कैलास डुकरे. हा फटका सुरेख आहे. स्क्वेअर लेग क्षेत्र पूर्ण खाली आहे आणि चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे येईल चौकार. सक्षम बनला आणि स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. मैदानाकडे आपण लगेच वळणार आहोत. एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 6 धावा आहेत. 1 गडी बाद झालेत. भाई शत्रुघ्न उसाटकर यांच्याकडून आयवा कॅश साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अति वेग होता चेंडूवरती. मागचे काही चेंडू आपण पाहिले होते स्लो रन पद्धतीचे आणि हा चेंडू फास्ट होता. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनलेत. 6 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण संघ पाहतोय वाकडी संघ.
करत असताना बाद झाला आदेश. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती अक्षयचा एक चौकार आपण पाहिला आणि आकाश त्याला साथ देते एका धावेनं. प्रथमेश शेळके इथे दाखल गोलंदाजीसाठी दुसरा षटक घेऊन रात्रीचे वाजलेत मध्यरात्र 11:51 झालेत आणि आजच्या रात्रीतील शेवटचा सामना सुरू आहे. 3 षटकांची ही लढत आहे. सर्व तमाम क्रीडा रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू. हा चेंडू टप्पापर्यंत थोडासा वेग होता. अति उसली अति बाउन्स सुद्धा आपण पाहिला. यष्टीरक्षकानं आपलं काम चोखपणे बजावलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावा बनत नाहीयेत. प्रेम डोकेदुखी ठरते गोलंदाजी करणारे संघ आपण आजच्या रात्रीमध्ये संपूर्ण पाहिलं. गोलंदाजांची दहशत राहिल्या मात्र एखादा मोठा षटक इथे सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलताना आपण वाजे विरुद्ध भानगर संघामध्ये पाहिलं होतं. गोलंदाज तयार. प्रथमेश स्ट्रायकरला फलंदाज खेळतोय. ऑन स्ट्राईक आहे आकाश गायकवाड. सलामीला आलेला फलंदाज आहे. 1-2 मोठे फटके आकाशचं काम आहे मैदानावरती मोठे फटकं खेळणं आणि त्यासाठी ओळखलं सुद्धा जातो आणि ते प्रयत्न सुरू आहेत मैदानावरती. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि ते मोठे फटके येतील का ही सुद्धा चर्चा आहे आजच्या रात्रीतील शेवटच्या सामन्यामध्ये. गोलंदाज तयार. प्रथमेश. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. इथे नक्कीच संधी होती मात्र यष्टीरक्षक थोडासा चकलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 चेंडू सलग निर्धाव आहेत. मागच्या 3 चेंडूवरती एकही धाव आली नाही वाकडी संघासाठी. एक चौकार जरूर आपण पाहिला मात्र त्यानंतर शांत क्रिकेट मैदानावरती सुरू. थोडासा कॉन्फिडन्स वाढवला जाते. प्रोत्साहन दिला जाते आणि तसं घडताना क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहतो. जेव्हा एखादा खेळाडू खूप सारे डॉट चेंडू खेळतो त्याचं मनोबल वाढवताना नॉनस्ट्रायकर खेळाडू आपण पाहिलेत आणि तेच कानमंत्र देत असताना एकूण धावा आहेत त्या 6. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी या षटकामध्ये. प्रथमेश शेळके तयार आहे. उंची जास्त लांबी मिळाली नाही. नियंत्रणामध्ये बिलकुल नव्हता. एकच धावे एकापेक्षा जास्त काही नाही आणि एका धावेनं संघ पुढे सरकला. एकूण धावा आहेत त्या 7 धावा. इथे विकेट जरूर मिळाले नाही चिंचवली संघाला मात्र तरी सुद्धा धावा त्यांनी रोखल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव पाहिले. 2 चेंडू निर्धाव खेळलेला फलंदाज आकाशला पाहिलं. अक्षय मस्कर पुन्हा एकदा स्ट्रायकरला. एक चौकार अक्षयने दाखवलाय. 2 चेंडूमध्ये 4 धावांची खेळली आणि एकूण धावा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज प्रथमेश शेळके. I11 चिंचवली विरुद्ध गावदेवी चॅम्पियन वाकडी या 2 संघामध्ये ही लढत आहे. पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न. एकच धाव एकापेक्षा जास्त काही नाही. पंचांचा इशारा आहे. लेग बाईट्स. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. वाकडी संघ जाऊन पोहोचला. 1 गडी बाद 8 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही चौकार षटकारांची अपेक्षा आशा जबाबदारीचं ओझं आता खांद्यांवरती वाढलंय. आकाश गायकवाड असेल अक्षय मस्कर असेल मैदानावरती बाद झाला. आदेश बाद झाल्यानंतर जबाबदारी वाढली होती मात्र अजूनही मोठ्या फटक्यांची वाट पाहते. एक चौकार जरूर आलाय. 10 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा हा सामना प्रत्येकी आपण पाहतोय. 2 चेंडू अजूनही बाकी. प्रथमेश शेळके तयार. जबरदस्त गोलंदाजी. शांत ठेवले. जखडून ठेवले मी तर म्हणेन इथे फलंदाजांना आणि जी चेन बांधली ती इथे तोडावी लागेल. 8 धावा फक्त. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. इथे आपण पाहिलं इथे धाव्यांची गरज आहे. वाकडी संघाला सुद्धा माहिती आहे हा चौकार त्यांच्यासाठी किती गरजेचा होता आणि तो चौकार आलाय मैदानावरती. शेवटचा चेंडू होता दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेशचा. 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि संघाची एकूण धावसंख्या 12 धावा. एक गडी बाद असताना गावदेवी चॅम्पियन वाकडी.
पार्टीचं दमदार व्यक्तिमत्व दानशूर दाते आणि आपण पाहतो या भाई शत्रुघ्न उसाटकर यांना पाहतो या स्पर्धेसाठी 10,000 ऐवा कॅश साठी 200 आणि बॅनर हिट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. सुवर्ण संधी 2 षटक संपली मनोर 12 धावा आहेत. शेवटचं षटक घेऊन येईल कुणाल शेलके. स्ट्रायकरला फलंदाज खेळते प्रेम अक्षय म्हस्कर. अजूनपर्यंत 3 चेंडू अक्षय खेळलाय. एका चौकाराचा समावेश आहे. धावा बनल्यात 12. ह्या षटकामध्ये 12-15 शोधतोय वाकडे संघ आणि पंचांचा इशारा. चेंडू खराब आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्या फलक पुढे सरकते. एक धाव प्रेम महत्वाचे. अशा पद्धतीचा सामना दोन्ही संघांसाठी. इथे विजय तुम्हाला थेट सुपर 12चं तिकीट देऊन जाईल आणि त्यासाठी इथे प्रयत्न सुरू झाले. 6 चेंडूंचा खेळ पहिल्या सत्रामध्ये अजूनही बाकी आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल कुणाल शेलके. हा फटका सुरेख गॅप मध्ये चेंडू. जबरदस्त फिल्डिंग ही 3 होता. तोपर्यंत मिळतील 2 धावा. थोडासा चेंडू असं वाटलं थांबला सीमारेषा नजदीक आणि आपण पाहते 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघ पुढे सरकते. गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ जाऊन पोहोचलाय. 15 धावा धावसंख्या फलकावरती. सुरेख फटका होता. पूर्णपणे नियंत्रण होतं. गॅप मध्ये सुद्धा होता. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि 2 धावा संघासाठी वाचवल्या. 15 धाव्यांपर्यंत वाकडी संघ पोहोचलाय. पुढचा चेंडू सुरेख फटका आहे. उंची जास्त. लांबी मिळेल का आणि लांबी मिळाल्या. मोठा फटका शेवटच्या क्षणाला हुकूमत गाजवते आणि या षटकारानं धावा बनल्यात गावदेवी चॅम्पियन वाकडी संघासाठी. संघ पोहोचलाय. एकूण धावा 21 धावा. दोन चेंडू आतापर्यंत संपलेत. मात्र धावा खर्च केल्यात तब्बल 9 धावा या षटकामध्ये. एकूण धावा ते 21 धावा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि स्ट्रायकरला फलंदाज खेळतो. चौकार षटकार ज्याने दाखवला अक्षय मैदानावरती. अक्षय म्हस्कर. आतापर्यंत आपण विचार केला अक्षयने 6 चेंडू खेळलेत. 1 षटकार 1 चौकार. त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय एकूण धावा बनवल्यात त्या 12 धावांवरती खेळते. संघाची एकूण धावसंख्या 21. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हा फटका सुद्धा सुरेख आहे. कोणी क्षेत्ररक्षक नाही. पाठला केला जाईल मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. कुणाल ठरते इथे महागडा आणि संघ पोहोचते. वाकडी संघ वेगानं वाटचाल करेल. 25 धावा. चौकार षटकार दाखवते. गतीमध्ये परिवर्तन होत आहे. ते रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. सरळ बॅटनं धावा बंद आहेत. अक्षय थोडासा प्रयोग करण्याचा प्रयत्न होता. प्रयोग मात्र फसला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचं षटक अति महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. सामना कोण जिंकणार याचं भविष्य ठरवणारे हे षटक आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्रायकरला अक्षय खेळतोय. कॉन्फिडन्स वाढलाय. आत्मविश्वास वाढलाय. कुणालवरती दबाव आहे. या दबावाचं तंत्र आपण पाहिलं. निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता झाली. गतीमध्ये परिवर्तन होताना आपण पाहिलं. शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मागच्या 2 चेंडूवरती आत्मविश्वासानं गोलंदाजी कुणाल शेलकेची राहिल्या. आतापर्यंत एकूण धावा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ 25 धावा. शेवटचा चेंडू जर डॉट आला तर 500 रुपये. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदम मिळणार. दुसरीसाठी निघाले. प्रयत्न केला जाईल. थ्रो चांगला पाहिजे. 2 धावा मिळतील. तिसरीसाठी निघालेत. 3 धावा सुद्धा पूर्ण झालेत. 34चा आहे प्रयत्न. इथे रिव्ह्यू मागितला जाईल. 3ऱ्या पंचांची मागणी केली गेले.
4 धावा कंप्लीट शेवटच्या चेंडूवरती. इथे दबावाचं तंत्र वाढलं होतं आणि शेवटच्या क्षणाला जिथे होती फक्त सिंगल. चिंचवली संघानं खर्च केल्या क्षेत्ररक्षकांना मध्ये 4 आणि तब्बल धावा बनल्यात धावसंख्या फलकावरती. या 4 धाव्यांच्या मदतीनं 29-29 आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे 18 चेंडू आणि या 30 धावेची गरज. नक्कीच मनोहर, आपण पाहतो आज स्पर्धेतील ही रात्र दुसरी रात्र आणि जरूर आम्ही तुमच्या समेत घेऊन येतोय तिसरी रात्र. तिसऱ्या रात्रीचा लॉर्ड्स असेल उद्या. श्री गणेश 11 महोदर संघ भरतचा संघ खेळेल आणि चेरोबा 11 दुंद्राई हा शेवटचा सामना आहे जो आता आपण सामना पाहतो. त्यातील उत्तरार्ध 12:03 1 लाख फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज 50,000, थर्ड प्राइज 25, फोर्थ प्राइज 25, 5व्या क्रमांकाचं पारितोषिक 25 आहे आणि 6ष्टम क्रमांक आपण पाहतो 25 आहे. ई ग्रुपच्या उद्या 2 लढती असतील ज्या फर्स्ट राऊंड मध्ये. ई ग्रुपच्या 4ही संघांना विनंती करतो रिपोर्टिंग करायचं. महोदर भरतच्या संघाला 4 वाजता आणि चेरोबा 11 दुंद्राई रोशननं 4 वाजता रिपोर्टिंग करायचे. जय हनुमान 11 जुई आणि जय हनुमान 11 लोणिवली गणेश या संघाला 4:30 वाजता उद्या रिपोर्टिंग करायचे. उद्या सी ग्रुप असेल आणि सी ग्रुपच्या टीम्सना काही करून 6च्या अगोदर रिपोर्टिंग करायचे ज्यामध्ये निव्या 11 सहारा शिवकर उत्तम, सृष्टी 11 प्रशांतचा पापडीचा पाडा, DCC 11 मोरबे संकेत, बंटी स्मृती JDM 11 बेलवली मंगेश, राजा राणी 11 घोड सुनील. तिसरा सामना सी ग्रुप आणि शिरडोन 11 आकाश शिरडोन खेळेल. उद्या सी ग्रुपचा तिसरा सामना. सी ग्रुपचा आपण उद्या सामना पाहतो चौथा. स्क्रीनवर थोड्या वेळात आपण जरूर पाहणार आहोत. वीर स्पोर्ट्स 11 संकल्प खिडूकपाडा आणि RCC 11 अमितचा भगतवाडी. तर बघा उद्या सुद्धा वेळेवर स्पर्धा सुरू होईल. नेरे दुंद्री विभाग असोसिएशन मान्यतेनुसार क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. 24 लाईव्ह इव्हेंट बाई शत्रुघ्न उसाटकर यांना पाहतोय. आयवा कॅचची मनोहर सुवर्ण संधी आणि बघा प्रेक्षकांना ही संधी 12:05 झालेत. तर सँडी अँड पालकर अँड पॅनल तुम्हाला उद्या 4 वाजता काही करून रिपोर्टिंग करायचे. आपण या सूचनेवर लक्ष असू द्या. सँडी पालकर SP पॅनल ते 4च्या अगोदर 3:30 रिपोर्टिंग करतील. तेवढं ते रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्याकडे असते आणि जेव्हा SP पॅनल असतो ना तेव्हा मनोहर पूर्ण जबाबदारी असते आणि बऱ्यापैकी आयोजकांना खूप हातभार असतो. म्हणून आज अनेकांचं प्रेम त्यांच्यावर. ग्रामस्थ चषक दुंद्राई चला फक्त 1 इनिंग बाकी आहे आणि टाइम मॅनेजमेंट खूप छान आहे. 4 वाजता उद्या कदाचित लवकर चेंडू पडेल हा प्रयत्न सुरू आहे. मात्र काही संघांनी अडचणी निर्माण केल्या होत्या मात्र आज काही संघ राजी झाले. तर वेलकम उसाटणेला वेळेवर न आल्यामुळे जी 4 धाव्यांची पेनल्टी दिली ना तशीच जर तुम्ही वेळेवर आला नाही डिक्लेअर सुद्धा केले आणि जरूर आपण पाहतोय उद्या सुद्धा ते कंटिन्यू असेल. मॅच ऑन होईल. ऐकूया आपण SK मनोहर यांना. थैंक यू सो मच सागर. आदेश मस्कर के लिए सुनहरा इनाम है. लगातार 3 विकेटों के लिए अल्पेश पारवे इनके ओर से 500 रुपए का इनाम है. जीतने के लिए टारगेट है 24. 18 गेंदे और 30 रनों की जरूरत. 18 गेंदे 30 की आवश्यकता. गेम ऑन. लेट्स प्ले. पहली गेंद तेज रफ्तार के साथ हमने देखी थी. तेज अपील भी. अपीलों में उत्साह.
बिल्कुल तेज रफ्तार के साथ ये गेंदबाजी हुई थी, तेज अपील हुई थी। 11 के 11 खिलाड़ी उस अपील में शामिल थे। यो जीतने का जज्बा है। हर एक चौके के लिए 200 रुपए का इनाम है। कुणाल के लिए भी हरिभाऊ शेल्के चिंचौली, इनके माध्यम से अच्छा स्ट्रोक है। इस बार पीछे खिलाड़ी तैनात है लेकिन फर्क नहीं पड़ता। कुणाल ने रन खर्चे थे, जिम्मेदारी उनकी भी बनती है। और यह बड़ा स्ट्रोक कुणाल के बल्ले से और हरिभाऊ शेल्के, इनके माध्यम से उनके लिए 200 का इनाम हमारे हाथ में पहुंच चुका है। मुकाबले में गर्माहट अभी भी बाकी है। हल्के हाथों से इस गेंद को खेला, मानो घसीटा था। एक रन मिलेगा, दूसरे की कोशिश है। तू मैं मिस अंडरस्टैंडिंग और विकेट है। यहां पर अभिषेक शेल्के का कॉल था, कुणाल ने मना किया था और यहां पर पहला खिलाड़ी मैदान के बाहर अभिषेक शेल्के गोज। थैंक यू सो मच। हर एक छक्के के लिए 500 का इनाम है और हर चौके के लिए 200 का इनाम है। चिंचोली के बल्लेबाजों को हरिभाऊ शेल्के इनके माध्यम से। मैदान के अंदर हम फिर से चलेंगे दोस्तों। रन बने हैं अब तक 8 रन। 3 गेंदों का सफर गुजर चुका है। 30 रनों की जरूरत थी, 8 आए हैं। 22 रनों की अभी भी जरूरत है आने वाली 15 गेंदों के ऊपर। 15 गेंदे और जीतने के लिए 22 की आवश्यकता। जैसे प्रेम कहते हैं ना, छल करोगे तो छल मिलेगा, कर्म करोगे तो फल मिलेगा, पसीना बहाओगे तो बल मिलेगा और आज मेहनत करोगे तो बेहतर कल मिलेगा। यहां पर जीत आपको सुपर 12 में पहुंचाएगी, सुपर 12 में आपकी एंट्री फिक्स हो जाएगी और वही उसी के लिए कोशिश जारी है। गेंदबाज आदेश मस्कर, बल्ले का अंदरूनी किनारा लगा, तेज आउटफील्ड है। 2 खिलाड़ियों ने पीछा किया लेकिन गेंद रुकेगी नहीं। गोली की रफ्तार से लाइक अ ट्रेस से उलट गेंद सीमा पार चौका। और चिंचोली क्रिकेट टीम के बल्लेबाजों ने जान झोंकी है पहले ओवर में। जरूर नियंत्रण में नहीं थे, बल्ले का बाहरी किनारा था। गेंदबाज तैयार है आदेश मस्कर। इस बार बल्ले का किनारा है, अंपायर की उंगली आसमान की ओर है। यह इशारा है कि हितेन आपकी पारी इस मुकाबले में यहीं पर समाप्त होती हुई। और विकेटों के पीछे मौजूद थे वाकड़ी के विकेट कीपर अक्षय मस्कर। एक हाथ से यहां पर कैच लपक लिया और बल्लेबाज हितेन का शिकार किया। कुछ सन्माननीय अतिथी मान्यवर आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेब आणि चंद्रकांत पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचे इथे आगमन झाले आणि त्यांचं मी सहर्ष स्वागत करेन। चला डीजे ऑपरेटर 12 वाजून गेलेत, जरा तडका होऊ द्या कारण फक्त आता रन बने अब तक 12। 5 गेंदें गुजर चुकी है। 18 रनों की अभी भी जरूरत है मुकाबला जीतने के लिए। आदेश मस्कर ने कमबैक किया है मैदान में। गेंदबाज है तैयार। इस बार अच्छा स्ट्रोक सीधे बल्ले से, पावर प्ले का भरपूर इस्तेमाल। गेंद रुकेगी नहीं, गेंद जाएगी सीमा पार। आदेश महंगे साबित हुए। पहले ओवर में आए 16 और हरिभाऊ शेल्के चिंचोली, इनके माध्यम से इनामों की बौछार जारी है। लगातार यहां पर हर एक चौके के लिए
200 का इनाम है और हर एक चक्के के लिए 500 का इनाम है। पहले ओवर में रन है 16, अब आने वाली गेंदें 12 है और 14 रनों की जरूरत है। गावदेवी चैंपियन वाकड़ी क्रिकेट टीम सुकेश बोपियन टीम सोच रही है मैदान में कैसे रोका जाए इन खिलाड़ियों को, लेकिन मुकाबला छोड़ेंगे नहीं। मुकाबला अब भी बराबरी पर खड़ा है, दोनों तरफ बैलेंस मुकाबला है, 50-50 ये लड़ाई है। जैसे कहते हैं ना, काफी अभी इम्तिहान बाकी है, युद्ध का अभी आगाज बाकी है। तोड़ती है मुसीबतें तो तोड़ने दो, हौसलों में अभी भी जान बाकी है। मुकाबला छोड़ना मना है। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। दोनों तरफ मुकाबले में जान है, लेकिन शांत है बल्लेबाज कुणाल किमिता। ने दिखाया कि आप LBW के लिए तीसरे अंपायर यानी कि रिव्यू नहीं है, क्योंकि टेक्नोलॉजी अब तक ग्रामीण टेनिस क्रिकेट में इतनी आती नहीं है। वहां पर स्निको नहीं है, अल्ट्रा एज नहीं है, इंपैक्ट नहीं है। तीसरे अंपायर की मांग की जाएगी और यहां पर स्क्रीन के ऊपर एक्शन के ऊपर संदेश आता है। चला मैच ऑन ठेवा। बिल्कुल तीसरे अंपायर बने हुए, एक्शन के ऊपर ऑब्जेक्शन है। रन आएगा सिंगल, इस गेंद के ऊपर रन बनेंगे टोटल 17। दोनों टीम के लिए मुकाबला बेहद अहम है। 11 में चाहिए अभी भी 13 रन। मुकाबला कौन जीतेगा, क्या बाजी पलटेगी चिंचोली बनाम वाकड़ी के बीच में यह हैरत अंगेज लड़ाई। सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद है, 1 रन तो जरूर आएगा। दूसरे की कोशिश, तीसरे अंपायर की मांग की जा रही है। अंपायर्स रिव्यू, सॉफ्ट सिग्नल इज आउट। नए बल्लेबाज कैलाश डुकरे जाएंगे, 5वें नंबर का खिलाड़ी। रेगुलर अंतराल पर विकेट खो रही है I11 चिंचोली क्रिकेट टीम। मुकाबले में जबरदस्त वापसी करने के लिए जानी जाती है गावदेवी चैंपियन वाकड़ी, लेकिन चिंचोली के सामने क्या इतना आसान बनेगा, यह भी देखने वाली बात है। क्योंकि जिस तरीके का मुकाबला पिछला चिंचोली ने जीता था, कुणाल से शुरुआत हुई थी और यहां से हितेन ने
अपना बखूबी रोल निभाया। रोहित पाटिल अभी भी मौजूद है। पिछले मैच में रोहित पाटिल ने रन जोड़े थे, रन रोके थे और मैन ऑफ द मैच के हकदार भी बने थे, दावेदार भी बने थे। 4 गेंदे अभी भी बाकी है दूसरे ओवर में। समीकरण बचा है दोस्तों 10 गेंदे और जीतने के लिए 12 रन की है जरूरत। गेंदबाज है तैयार। जबरदस्त गेंदबाजी वापसी के ये संकेत है। पुनरागमन कर सकती है यहां से भी गेंदबाजी करने वाली गावदेवी चैंपियन वाकड़ी। लेकिन चिंचोली क्रिकेट टीम यहां से भूमिका कैसी रहेगी? सिंगल डबल से जाएंगे, खराब गेंद का इंतजार होगा, या फिर बड़े स्ट्रोक से मुकाबला फ्री करना चाहेंगे? क्या नतीजा आएगा? सोच किसकी हावी हो जाएगी दबाव के ऊपर, यह भी देखने वाली बात है। गेंदबाज तैयार। कदमों का इस्तेमाल, बड़े स्ट्रोक की तलाश थी, हल्की सी मिसफील्ड। यहां पर टीम बर्दाश्त नहीं करेगी फील्डिंग में गलतियां। 2 रन का इजाफा होता है। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 19 रन। जीतने के लिए 20 रन बने दोस्तों, माफ करना, 3 विकेट के नुकसान के ऊपर। तो जीतने के लिए अभी भी 8 गेंदे और 10 रन की आवश्यकता। 8 गेंदे 10 रन अभी भी चाहिए जीतने के लिए। रोहित पाटिल 4 गेंदे के लिए, 1 चौका शामिल है, 1 सिंगल है, 1 डबल है। हनुमान मस्कर एक बार फिर से तैयार रहेंगे। 2 गेंदों का आना अभी भी बाकी है। आने वाली 8 गेंदे 10 की आवश्यकता। 30 का टारगेट था, 20 बन चुके। गेंदबाज हनुमान आएंगे एक बार फिर से। खिलाड़ी पीछे मिड विकेट में तैनात। 1 रन मिलेगा जरूर। दूसरे की कोशिश की जा रही है और बल्लेबाज कैलाश डुकरे, इनके पारी का अंत होता है। मुकाबला फिर से करवट बदलता हुआ प्रेम। आने वाली गेंदें बची है 7 गेंदे, 9 की आवश्यकता। बुलंद हो हौसला तो मुट्ठी में हर मुकाम है। मुश्किलें और मुसीबत तो इस खेल में आम है। जिंदा हो तो ताकत रखो बाजुओं में तैरने की, क्योंकि लहरों के साथ बहना तो लाशों का काम है। और यहां पर जिंदा नजर आ रहे बीच मैदान में मुकाबला जीतने के लिए संघर्ष जारी है। जोश जज्बे के साथ गेंदबाजी जारी है। हनुमान मस्कर गावदेवी चैंपियन वाकड़ी क्रिकेट टीम का कमबैक है और एक के बाद एक रन आउट इस सत्र में हम देख पा रहे। 3 खिलाड़ी रन आउट का शिकार बने थे। हनुमान मस्कर इस ओवर की अंतिम गेंद है। 7 गेंदे 9 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। ओवर फुल टॉस, ये गेंद 1 रन मिल जाएगा। दूसरे की कोशिश, थोड़ी सी मिसफील्ड, एक और रन आउट। रोहित पाटिल इस मर्तबा मैदान के बाहर आएंगे। क्या घट रहा है चिंचोली टीम के लिए? तीसरा रन बिल्कुल बनता नहीं था और यहां पर तीसरे रन लेने के चक्कर में चलते बने। अब अंतिम गेंदे 6 और जीतने के लिए 7 रन की कंपलसरी जरूरत। थैंक यू सो मच। 6 गेंदे जीतने के लिए 7 रनों की अभी भी जरूरत है। बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो। मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो। लड़ाई संघर्ष करती हुई दोनों टीमें जीत के लिए इरादे से उतरे हुए दोनों टीमें यहां पर, लेकिन जीत किसको मिलेगी? जबरदस्त लड़ाई, जबरदस्त मुकाबला बीच मैदान के अंदर। जैसे कहते ना, जो एक बार करे वो तुक्का और जो बार बार करे वो हुक्म का इक्का।
कौन साबित होगा मैदान में। I11 चिंचवली उनके खिलाफ खेल रही है गावदेवी चैंपियन वाकड़ी। 6 गेंदे 7 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए। गेंदबाजी में आएंगे सुकेश बोपी मास्टरमाइंड। पिछले मुकाबले में मेडन ओवर विकेट 3 विकेट शामिल थे उस ओवर में। अब 7 रन बचाना है और टीम को सुपर 12 में पहुंचाना है। इस बार कई अक्षय पाटिल और धीरज जामले मैदान में चिंचवली क्रिकेट टीम को क्या सुपर 12 में पहुंचाएंगे। 6 गेंदे 7 रन, दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं। फुल टॉस, ये गलती थी सुकेश की, तोहफा कबूल करेंगे। स्कोर इज लेवल। का प्रयास था सुकेश का। फुल टॉस दे बेटे, तैयार थे धीरज जामले। 7वें नंबर का यह खिलाड़ी। 5 गेंदे 1 रन की अभी भी जरूरत है। कंपलसरी चेस आपको दिखाना है। सिंगल को बचाने की कोशिश है सुपर 12 में पहुंचने के लिए। अंतिम 5 गेंदे और जीतने के लिए 1 रन की जरूरत। स्ट्राइक रन के ऊपर धीरज है। सुकेश बोपी बनाम धीरज जामले, यही मुकाबला चलेगा बीच मैदान में। क्या इस मुकाबले में कोई चमत्कार बाकी है? क्या कहानी में नया ट्विस्ट बाकी है, या फिर धीरज जामले ने मुकाबला फिनिश किया है? गेंद आएगी डॉट। सुकेश हार नहीं मानेंगे। क्या ये वापसी है? मुकाबले में मजा अभी भी बरकरार है। दिल धड़काने वाली ये लड़ाई। जाएंगे दोस्तों मैदान में। गेंदबाज तैयार। सुकेश बोपी 4 गेंदे 1 रन। ये गेंद आएगी वाइट और मुकाबला जीता I11 चिंचवली क्रिकेट टीम सुपर 12 में दाखल। कॉन्ग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड बॉयज। तर सुपर 12 मध्ये पोहोचला I11 चिंचवली संघ। चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला। हा संघ पोहोचला। तर हरिचंद्र उलवेकर यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळाले, त्यांचं मी धन्यवाद देईन। आणि सुपर 12 मध्ये पोहोचलाय I11 चिंचवली संघ। बॅड लक गावदेवी चॅम्पियन वाकडी। आणि मॅन ऑफ द मॅच धीरज जांभळे, मॅन ऑफ द मॅच। धीरज वैयक्तिक योगदान त्याचं पाहिलं। षटकारानं मॅच जिंकून दिला आणि त्याला कॅश प्राइज आले 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला आले। रोहितला आले 200, हितेनला आले 200 आणि कुणालला आले 500। 500 500 200 200 आणि मी हे पारितोषिक धीरजकडे देईन, तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा। 200 200 500 500। तरेश मनोहर पाटील धन्यवाद। सुपर 12 ला चिंचवली संघाला जरूर आम्ही वेळ देऊ आणि मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत। आजची रात्र इथे समाप्त झाली। 12:30च्या अगोदर जे टार्गेट होतं 12चं, मात्र आज 35 मिनिटं वेस्ट गेली। त्यामुळे अन्यथा 11:30ला स्पर्धा संपली असती तर उद्या मनोहर पाटील कदाचित लवकर पोहोचले असते। मात्र आज मॅन ऑफ द मॅच देऊया। धीरज यायचं, आपला पुरस्कार घेऊन जायचं। कॅश प्राइज सुद्धा आम्ही त्याला देतो आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी आमचे सन्माननीय पाहुणे हनुमान कर्नेलपर साहेब ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते देतोय मॅन ऑफ द मॅच। अभिनंदन कैलास डुकरे अँड टीम। चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला आणि धीरजनं कमाल केली। तर धीरजशी आम्ही संपर्क साधतोय। धीरज गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ होता आणि चेंडू आणि धावांचं अंतर सारखं होतं। मैदानावर तू खेळत होता।